हाय मित्रांनो, वेलकम ऑल ऑफ यू. मी आहे हेल्थ कोच सौरभ आणि आपण आहोत द पॅक जिम अँड क्रॉसफिटमध्ये. तर मी आज 3 मराठी सेलिब्रिटीचे वर्कआउट सेशन घेणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला मराठी सेलिब्रिटी आहे तेजस बर्वे. प्लीज हॅलो. हाय हाय. तेजस, बेसिकली तुझं डेली रुटीन काय? डेली रुटीन इज आय बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. मला ही गोष्ट माझ्या कामाच्या बाबतीत फार एक आवडते ती म्हणजे की रुटीन काहीच नसतं, पण यामध्ये आपण एक डिसिप्लिन ठेवू शकतो. जसं तू फिटनेस ट्रेनर आहे, तो वर्कआउट किती इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्या गोष्टी डाएट फॉलो करणं वगैरे या किती इम्पॉर्टंट आहे, त्या रुटीन असल्यामुळे रुटीन नसल्यामुळे फॉलो नाही करत आहे, पण डिसिप्लिनमुळे ते नक्की फॉलो करता येऊ शकतो. कारण जेव्हा सिरियल करत असतो तेव्हा खूप म्हणजे 15-15, 20-20 तास पण काम करत असतो. त्याच्यामध्ये झोपच नीट होत नाही तर खूप कधी वर्कआउट करणार कधी काय करणार. सो या ह्याच्यामध्ये मी त्यातल्या त्यात ट्राय करतो की मी योगा करेन, स्ट्रेचिंग करेन, त्या बेसिक गोष्टी मी करतो. आणि दुसरं म्हणजे हीच गोष्ट मला खूप आवडते कारण रोज नवीन दिवस असतो आणि रोज नवीन काहीतरी एक्सप्लोर करायचा. ओके, वर्कआउट रुटीनमध्ये तुम्ही काय करतो? वर्कआउट रुटीनमध्ये जेव्हा मी मोकळा असतो, जेव्हा फार काही मी कन्सिस्टंटली डेली काम करत असतो, मी तुझा 9 to 6 वर्किंग आवर्स नाही आहे, त्याच्यामध्ये जास्ती काम करत असतं. सो याच्यावर हां तसंही चालू असतं. सो या ह्याच्यामध्ये वर्कआउटला तेवढा वेळ देता येईल त्याची गॅरंटी नसते. सो या ह्याच्यामध्ये मी योगा करतो. सो बेसिकली डाएट रुटीन असं स्पेसिफिक काही नाही आहे, पण मी त्यातल्या त्यात मी फॉलो करतो की मी जास्तीत जास्त फायबर खाईन, प्रोटीन खाईन, कमीत कमी कार्ब्स खाईन. बिकॉज कार्ब्स इंडियन फूडमध्ये खूप जास्ती ऑलरेडी असतात, त्यामुळे एक्स्ट्रा कार्ब्स शक्यतो अवॉइड करणं. आणि मला कोल्ड्रिंक्स ॲक्च्युली खूप आवडतात, सो मी कोल्ड्रिंक्स पितो आधनंमधनं. आणि जेव्हा नाटकाची तालीम किंवा असं काही तर नाटक आणि चहा वडापाव हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे नाटकाच्या तालमीच्या वेळेला वगैरे चहा वडापाव शिवाय म्हणजे राहूच शकत नाही. ओके, सो ते थोडंसं माझ्याकडनं चीट होतं. आणि प्रोटीन सोर्समध्ये काय घेतो? प्रोटीन सोर्समध्ये शक्यतो एग्स जास्ती घेतो मी, म्हणजे खूप नॉन व्हेजिटेरियन नाही घेतो. सो बेसिकली आता आपण एक गेम खेळणार आहोत. ओके, आपल्याकडे ज्युसेस आहेत जे की पूर्ण हेल्दी आहेत आणि या ज्युसेसचा आपल्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशनसाठी त्याचा यूज होतो. ओके, सो हा गाजरचा ज्यूस आहे, हा बीट ज्यूस आहे, हा कारल्याचा ज्यूस आहे, हा तुळस आहे आणि हा आवळ्याचा ज्यूस. सो या बाउलमध्ये काही चिठ्ठ्या आहेत. ओके, सो यातली एक चिठ्ठी तुला उचलायची, एक चिठ्ठी मला उचलायची आणि त्यामध्ये ज्या ज्यूसचं नाव निघेल ते ज्यूस आपल्याला प्यायचं. ओके ओके, सो रेडी? रेडी, चलो स्टार्ट. तुळस, आवळा. ओके, स्टार्ट. आवळा ना? आवळा, येस, आवळा. चेस चेस, येस. वाह, मस्त झालंय थोडं. मस्त आहे ना, कळलं किती छान. आता तू मगाशी मला जसं सांगितलंस, तुझं डेली रुटीन सांगितलं, तू वर्कआउटचं रुटीन सांगितलंस किंवा म्हटलं की 15 ते 20 तास माझं शेड्यूल असतं यु नो शूटिंगचं. झोप तुझी प्रॉपर होत नाही तिकडे. आणि तू बोललास की कधी कधी नाटकाच्या तालमीमध्ये मी वडापाव खातो आणि चहा पितो. ठीक आहे, वडापाव इज लाईक जंक फूड. ओके, जंक फूडमध्ये आपल्याला माहितीच आहे रिफाईंड कार्ब्स आहेत, शुगर्स आहेत, ट्रान्सफॅट आहेत. ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन पूर्ण बॉडीची वाट लावते, डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह ट्रॅक पूर्णपणे खराब करते. तुला आत्ता जरी जाणवत नसतो तरी हळूहळू थोड्याफार काळानंतर तुला त्या गोष्टी जाणवत राहतील. हार्टला पण त्याचा प्रेशर जास्त येऊ शकतो कारण ट्रान्सफॅट जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातो, सो बऱ्याच गोष्टी होतात बॉडीमध्ये, केमिकल रिॲक्शन्स पण बऱ्याच होतात. ते जनरली आता तुला कळणार नाही, पण नंतर जाऊन तुला त्या गोष्टी जाणवतात. बरोबर. सो आणि तू बोललास की कोल्ड्रिंक प्यायची मला आवड आहे.
कोल्ड्रिंकमध्ये कुठलाही कोल्ड्रिंक तू घेतलास तर मिथाईल इमिडाझोल नावाचा एक घटक आहे त्याच्यामध्ये, जो की आपल्या बॉडीला खूप हानिकारक आहे. लाईक त्याच्याने आपल्याला कॅन्सर पण होऊ शकतो. सो कोल्ड्रिंक आणि जंक फूडच्या बाबतीत तेवढा अवेअर राहणं आपल्याला गरजेचं आहे. सो थोडासा बॅलन्स डाएट तुला फॉलो करणं गरजेचं आहे. लाईक प्रोटीन, कार्ब, फॅट, विटॅमिन आणि मिनरल या सगळ्या गोष्टींचा समावेश तुझ्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रोटीन तू किती घेऊ शकतो? आता तू जसं मला सांगितलंस की तू योगा करतोयस आणि स्ट्रेचेस करतोयस, ओके, बट त्याच्या व्यतिरिक्त कार्डिओ ट्रेनिंग ॲस्पेक्ट आहेत, स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲस्पेक्ट आहेत, कोर ट्रेनिंग ॲस्पेक्ट आहेत आणि मग फ्लेक्सिबिलिटी आहे. ओके, नॉर्मली तू 5 ते 10,000 स्टेप्स येऊ शकतं मॅक्सिमम. तुला जेवढा टाईम मिळेल किंवा तू शूट करतोयस, शूटच्या मध्ये जर का तुला टाईम मिळाला, थोडासा तू वॉकिंग केलंस किंवा सकाळी उठून थोडंफार जमलं तुला ते करू शकतोस, कार्डिओ करू शकतोस. मॅक्सिमम आठवड्यातले 2 ते 3 दिवस तुला जाऊन वेट ट्रेनिंग करता येईल का नॉर्मली, आणि त्या वेट ट्रेनिंगनुसार, त्या वर्कआउटनुसार लागणारा डाएट तुला तेवढे कॅलरीज घ्यायचे, जेणेकरून तुझी बॉडी चांगली आहे, अजून आपण चांगलं करूया, पूर्णपणे स्टेबलाइज होईल. मग प्रोटीन तुला किती घ्यायचं? आता प्रश्न पहिला प्रोटीनचा येतो, कारण बेसिकली आपण इंडियन आपल्या कल्चरमध्ये बघतो की प्रोटीन इंटेक खूप कमी असतो आपला, बरोबर आहे. सो 0.8 ग्राम पासून चालू होते बेसिक प्रोटीनची नीड. मग ते डिपेंड करते तुझ्या वर्कआउटवर, इंटू तुझं बॉडी वेट, तेवढं तुला प्रोटीन इंटेक घ्यायचं आहे. कार्बोहायड्रेटचा यूज आपल्या बॉडीमध्ये काय आहे? बेसिकली एनर्जी प्रोव्हाइड करते. ओके, कार्ब ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होते आणि आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करते. फॅटचा यूज काय होतो आपल्या बॉडीमध्ये? ब्रेन फंक्शनिंग आणि ओव्हरऑल बॉडीच्या फंक्शनिंगसाठी फॅटचा यूज होतो. पण आता बेसिकली आपण काय करतो, या तिन्ही गोष्टी घेतो, पण आपण विसरतो विटॅमिन्स आणि मिनरल्स घ्यायला, करेक्ट? मग आपल्याला त्याच्याने बोन्स, आपले जॉईंट्स आधीमध्ये पेन करायला लागतात, विटॅमिन डी डेफिशियन्सी येऊ शकते, बाकी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी येऊ शकते, त्याच्यामुळे आपला हेअर लॉस पण होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी पुढे पुढे जाऊन होतात. सो बेसिकली ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुझ्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. आता तुझा बेसिक गोल मला तू सांगितलंस की तुला फिट राहायचं आहे आणि तुझी मेंटल हेल्थ तुला सुधारवायची, करेक्ट ना? जेव्हा आपण जिममध्ये जातो, वर्कआउट करतो, वेट ट्रेनिंग करतो, तेव्हा ब्रिदिंग मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये होत असते. जसं की आपण मगाशी डिस्कस केलं की आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन नावाचे केमिकल रिलीज होतात. तर ते कधी होतात? वर्कआउटमध्ये जेव्हा आपण करत असतो, प्रॉपर फॉर्म अँड टेक्निकमध्ये जेव्हा आपण वर्कआउट करू, वर्कआउट करताना आपली ब्रिदिंग मुवमेंट होत असते, करेक्ट? आपल्या स्पाईनपासून ते आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमपर्यंत ब्लड सर्क्युलेशन होतं कंटिन्युअसली त्या ब्रिदिंग मुवमेंटमध्ये, आणि त्या ब्रिदिंग मुवमेंट झाल्यानंतर या सगळ्या केमिकल आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतात. सो हे बेसिक कारण आहे त्याच्या मागचं. सो मी तुला एवढं सजेस्ट करेल की व्हेजिटेरियन असल्यामुळे तुझा थोडासा प्रॉब्लेम आहे. शूटिंगमध्ये तुला काही गोष्टी खायला मिळतील, नाही मिळतील, सांगता येत नाही आपल्याला. आता सपोज तू कुठल्याही हॉटेलमध्ये जर का गेलास तर तुला त्यातलं चूज करायचं आहे. लाईक वडापाव नाही मागवायचं, बट त्याच्या जागी दुसरं तू काय मागवू शकतोस? राईस मागवू शकतोस, तुझा कापचा इंटेक कम्प्लीट होईल त्याच्यामध्ये, ठीक आहे? किंवा पनीर चिली मागवू शकतोस, सोयाच्या थोडेफार खाऊ शकतोस तू त्याच्यामध्ये, ठीक आहे? फॅटसाठी तू काय घेऊ शकतोस? कोकोनट वॉटर, ते तर आपण कॅरी करू शकतो शूटिंगमध्ये पण. सो या गोष्टी घेऊ शकतोस. विटॅमिन मिनरलसाठी तू सॅलड इज द बेस्ट फॉर फायबर, है ना? बिकॉज सॅलड हे आपल्याला डायजेस्ट होत नाही, बट आपण जे खातो त्याला हेल्प करतं, है ना? जे वेस्टेज जे आहे ते आपल्या बॉडीतनं बाहेर काढण्याचं काम बेसिकली ते करत असतं. स्किन चांगली आहे ऑलरेडी, बट
कष्टाचं सेशन होतं पण वर्थ इट. ओके. पण थँक्यू सो मच सर, तुम्ही आज इतका छान वर्कआउट घेतलात माझा. येस, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सौरभ फिटनेस सरांच्या चॅनलचं नाव आहे. सो नक्की सबस्क्राईब करा आणि सौरभ सरांकडनं पर्सनल ट्रेनिंग सुद्धा आवडून घ्या. थँक्यू सो मच अगेन सर. इम्प्रूव्ह फिटनेस. इम्प्रूव्ह